नमस्कार. UPI द्वारे होणाऱ्या लुटीबाबत आपण सगळे जाणून आहोत. म्हणजे एखादा मागणी केली जाते, कोड विचारला जातो आणि मग UPI मधून पैसे निघून जातात. Google Pay, PhonePe, Paytm या सगळ्यातून होणारी लूट आपण बघितलेली आहे. कशी फसगत होते कळत नाही, माणसं फसतात. वारंवार बँका सांगत जातात तरी आपण फसत जातो, हा आपला दोष आहे. या UPIच्या मध्ये एक कोड मागितला जातो, तो दिला की OTP पाठवला जातो, OTP दिला की संपलं, लिंकवर क्लिक केलं की तुम्ही पैसे गमावता, हे सगळं सुरू आहे. नुकतीच या एप्रिल महिन्याच्या अखेरच्या काळामध्ये एक बैठक वित्तमंत्र्यांनी बोलवलेली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत. यामध्ये सगळ्या प्रमुख बँकांच्या प्रमुख व्यक्तींना बोलवलेलं होतं आणि त्यात एक नवाच विषय आला होता. AI शी संबंधित तो विषय आहे की ना लिंक ना OTP, तरीही तुमच्या Google Pay, PhonePeच्या लिंक असलेल्या अकाउंटमधून सगळीच्या सगळी रक्कम एकदाच गायब करणारी एक AI जनित व्यवस्था आलेली आहे आणि ही व्यवस्था तुमच्या अकाउंटला घातक ठरू शकते. मी ही बातमी पाहत होतो, ऐकत होतो, तेव्हा मनामध्ये असंख्य प्रश्न पडत होते. मग जुन्या काळापासून ते जामतारा नावाच्या सिरियल, त्या गोष्टी आल्या, चित्रपट आले, कशी फसगत होते ते आलं, काही साऊथचे पिक्चर आले, काही वेगवेगळ्या वेब सिरीज आल्या आणि कशी फसगत होते हे सांगितलं गेलं जाऊ लागलं. एका साऊथच्या चित्रपटात तर तुम्हाला मॉलमध्ये बक्षीस लागलंय असं सांगून, तुमचा मोबाईल नंबर घेऊन, तुमचा अकाउंट नंबर घेऊन सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात हे स्पष्टपणे, ठळकपणे आपल्याला दिसू लागलं होतं. आता हे नवीन AIचं धोरण आणि हे जास्त घातक आहे. हे नवीन AIचं प्रकरण जर आमच्यामध्ये घुसलं तर आम्हाला काय धक्का देऊ शकतं याचा विचार पण करता येत नाही. म्हणजे आयुष्याची सगळी जमापुंजी यात नष्ट होऊ शकते. उपाय आहेत, त्यावरही आपण कधी बोलू किंवा अनेक तज्ज्ञांनी ते सांगितलेले आहेत. मला यात तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काही सल्ले द्यायचे नाही आहेत, कारण मी यातला तज्ज्ञ नाही. मी फटका बसू शकतो, मलाही फटका बसलेला आहे, माझी फसगत झालेली आहे, त्यामुळे मी यातला तज्ज्ञ नाही. शक्य तेवढं स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या डोक्यात दुसराच विचार येतोय. मी कुठे कुठे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो, कुठे कुठे करतो. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमुळे माझा मोबाईल नंबर, माझा Google Pay नंबर, माझा PhonePe नंबर अथवा माझे बँक अकाउंट्स याचे डिटेल्स जातील. या गोष्टी मी कुठे कुठे करतो. पेट्रोल पंप, Amazon, फ्लिपकार्ट, Myntra किंवा अन्य ऑनलाईन खरेदी करण्याची ठिकाणं जशा फेसबुकच्या लिंक, व्हॉट्सअपवर आलेली लिंक, त्यात आलेल्या जाहिराती, त्याच्यावर क्लिक करून परचेस करतो. पुढे ओला, उबेर, झोमॅटो या वेगवेगळ्या फूडच्या मध्ये मी माझा वापरतो किंवा ट्रॅव्हलमध्ये मी वापरतो. ओलाचं पेमेंट कसं करायचं, उबेरचं पेमेंट कसं करायचं, ऑनलाईन टॅक्सीजमध्ये मी वापरतो. या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यासमोर आणल्या. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा की तुम्ही कुठे कुठे ऑनलाईन पेमेंट करता. पटकन ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी, काही ठळक गोष्टी ज्या ढोबळमानाने आपण वापरतो. त्यानंतर Amazon, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन खरेदी करण्याची ठिकाणं. या सगळ्या ठिकाणी आपण डिटेल्स वापरत असतो. बऱ्याच गोष्टी COD मध्ये मागवतो, कॅश ऑन डिलिव्हरी, आणि या कॅश ऑन डिलिव्हरीत मागितल्यावर त्या आलेल्या डिलिव्हरी बॉयला आपण ऑनलाईन पेमेंट करतो. हे घे पैसे तुझे, असं पेमेंट करतो. मग माझ्या डोक्यात एक सहज चक्र पेटायला सुरुवात झाली. तुम्ही त्याचा विचार करा. हे अनेकांच्या डोक्यामध्ये आलंय आणि अनेकांनी मला सुचवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हे AI द्वारे घुसणं किंवा आपल्या अकाउंटची डिटेलिंग मिळणं हे कसं शक्य आहे, कुठून शक्य आहे? मी विचार करत होतो, जेव्हा जेव्हा मी ओला बुक करतो तेव्हा तेव्हा ओलाचे मॅक्झिमम ड्रायव्हर कोण आहेत? ओलाचे मॅक्झिमम ड्रायव्हर कोण आहेत?
तेव्हा लक्षात गोष्ट अशी येते की पुण्यासारख्या, मुंबईसारख्या किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरामध्ये मला मॅक्झिमम मुस्लिम ड्रायव्हर सापडतात. मॅक्झिमम मुस्लिम ड्रायव्हर. मी काय करतो हे जाहीरपणे सांगण्याची गरज नाही आहे. कधी खाजगीत सांगाल तर सांगेल अशा वेळेला काय करतो मी ते. त्या सगळ्याला झेपेल अशातला भाग नाही आहे, पण मी ते करतो. मॅक्झिमम मुस्लिम ड्रायव्हर सापडतात, मुस्लिम गाडी मालक सापडतात. असा आला की त्याच्याकडे माझी काय काय डिटेल्स जाते. माझा मोबाईल नंबर जातो. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा विमानतळ इथून माझ्या घरासाठी मी बुक केला असेल तर माझा पत्ता जातो, माझं लोकेशन जातं. मी कुठे कुठे जातोय त्याचं लोकेशन जातं. मी पेमेंट ऑनलाईन करणार असेल तर माझा गुगल पे, फोनपेचा नंबर जातो. त्याला लिंक असलेलं बँक अकाउंट जातं, त्या अकाउंटचा नंबर जातो. एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या त्याच्याकडे जातात. माझ्या बऱ्याचशा खाजगी गोष्टी त्याला कळू लागतात. मी विचार केला, मी ऑनलाईन खरेदी करतो अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा या सगळ्याच्यावरून. त्याचे डिलिव्हरी करणारे कोण कोण आहेत? अपवाद सोडला तर मॅक्झिमम मुस्लिम डिलिव्हरी बॉय आहेत. मॅक्झिमम. झोमॅटोची फूड डिलिव्हरी करणारा कोण आहे? जरा तुम्ही तपासून बघा. या सगळ्या माणसांच्याकडं तुमचे कोणकोणते डिटेल्स जात आहेत? तुमच्या मोबाईल नंबर जातोय, तुमच्या बँकेचे डिटेल्स जात आहेत, तुमच्या कार्ड्सचे डिटेल्स जात आहेत, तुमचा पत्ता जातोय, सगळं जात आहे. एक मोबाईल नंबर मिळाला तर बँक अकाउंट साफ करणारी लोक आपल्याकडं असताना आपण या देशातल्या अशा लोकांच्याकडं आपले डिटेल्स देत आहोत, आपले डिटेल्स सांगत आहोत स्वतःहून, ज्यांना आपल्या खात्यावर, कुटुंबावर, परिवारावर आघात करण्याची तीव्र इच्छा आहे. म्हणजे ऑनलाईन शॉपिंगमध्ये तर तुमच्या आवडीनिवडी पण त्यांना कळतात. तुम्ही काय मागवलंय त्यावरून तुमच्या घरात कोण आहे, कोणत्या वयाचं आहे याचा अंदाज पण त्याला येतो. आणि अशा वेळी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या घेरणं आणि तुमच्यावर हल्ला करणं त्या व्यक्तीला सहजपणे सोपं जातं. अशा वेळी काय करण्याची आवश्यकता आहे? एक, अनावश्यक गोष्टी ऑनलाईन घेण्याचं टाळावं, ऑनलाईन करण्याचं टाळावं. 2, आपल्या परिसरात असलेल्या ओळखीच्या, आपल्या जाती धर्माच्या, थोडा मी शब्द खुलासेवार वापरतो, टॅक्सीवाला, ऑटोवाला आपल्याला मिळू शकतो का नियमित कामासाठी ते बघावं. प्रत्येक वेळी असा कोणी अनवॉन्टेड सापडला तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणं टाळावं, काही रोखीत करता येते का ते बघावं. नको असलेला माणूस शक्यतो टाळावा. रद्द करता आलं तर बघावं. खूप गोष्टीत आपण ते करू शकतो, पण आपण करत नाही. सहजपणे या गोष्टी घेत जातो आणि स्वतःहून फसत जातो. विश्वासू माणसासोबत व्यवहार करायला हरकत नाही, पण विश्वासू कोणाला म्हणायचं याचा विचार मात्र आपण प्रत्येकाने केला पाहिजे. तो करावा आणि स्वतःला वाचवावं एवढीच विनंती तुम्हाला करायची आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक